महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश मतदारांना त्यांचा उमेदवार तरुण आणि सुशिक्षित हवाय, तर बरेचसे मतदार राजकारणातल्या घराणेशाहीवर नाराज आहेत, असे अनेक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आले। पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेने हे सर्वेक्षण केलं। राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी पुढाकार घेतला होता। या संदर्भात प्रकल्प प्रमुख मानसी फडके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। गोखले इन्स्टिट्यूट जे पुण्यातलं नामवंत असं संस्था आहे, या संस्थेच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। या पूर्ण सर्वेक्षणाचं जे काम पाहिलेलं आहे त्या मानसी फडके आपल्यासमोर आहेत, जे महापालिकेच्या निवडणुका समोर आलेले आहेत। मुख्य म्हणजे आम्हाला असं दिसून आलं की लोक ही म्हणजे जे टॉप 3 कारणं दिसली की लोक मतदान का करत नाहीत। तर एक कारण जे आहे ते मतदानाच्या प्रोसेसशी रिलेटेड कारण आहे की अधिकांश लोक आम्हाला असं सांगत आहेत की माझं नाव हे मतदार यादीत अजून आलेलंच नाही। तर हा एक मोठा रिझन आहे, हा मोठा ड्रॉबॅक आहे ज्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होती आहे। दुसरं एक आम्हाला असं कारण दिसून आलं की पर्सनल रिलेटेड की मला ऑफिसमध्ये मी खूप बिझी होते किंवा मला सुट्टी मिळाली नाही म्हणून लोक येऊन मतदान करत नाहीत। तिसरा मात्र जो एक कारण आहे ते जरा निराशाजनक असं कारण आहे आणि लोक असं म्हणतात की अनेक वर्ष आम्ही मतदान करत आलो आहोत पण त्याने कुठलाही फरक न पडल्यामुळे त्या फ्रस्ट्रेशनमुळे बरेच जण म्हणतात की मला आता मतदान करावंसं वाटत नाही। तुमच्या या सर्वेक्षणामध्ये मसल पॉवर ह्या इतर गोष्टींचाही देखील सर्वेक्षण झालेलं आहे, ते काय दिसतं? मसल पॉवरचं फ्रँकली म्हणजे आम्ही नगरपालिकांमध्ये जे सर्वेक्षण केलं, मसल पॉवर किंवा व्होटर इंटिमिडेशन, खरं अगदी सांगायचं तर कुठेही ही थीम आम्हाला सिग्निफिकंट दिसून आली नाही। ही एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामधला व्होटर हा भीतीपोटी मतदान करत नाही, हे निश्चितपणे आम्हाला दिसून आलं। कोणत्या शहरांमध्ये हा तुमचा सर्वे होता मुळात आणि कसा इफेक्टिव्ह ठरला आहे? नगरपालिकांचा जो सर्वे होता तो साधारणपणे आम्ही महाराष्ट्रातील 20 नगरपालिकांवरती केला। महानगरपालिकांचं जे सर्वेक्षण आहे ते मात्र आम्ही पुणे आणि बृहन्मुंबई या दोन्हीच महानगरपालिकांमध्ये करतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।